पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आव्हानं करत देशवासियांना त्या आव्हानांचं पालन करण्यास सांगितलेलं आहे आणि यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर करावा, इंधनाचा वापर कमी करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आणि पंतप्रधानांच्या आव्हानानंतर महाराष्ट्रातील राजकारणामध्ये मंत्र्यांनी त्यांच्या प्रत्येक ताफ्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल समावेश केल्याचं पाहायला मिळत आहे. आणि अशामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक एंट्री अशी केली ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल नव्हतं, मात्र चक्क देवेंद्र फडणवीस हे आज बुलेटवरून मंत्रालयामध्ये दाखल झाले. त्यापूर्वी विधान भवनामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस हे बुलेटवरूनच गेले होते आणि त्यावेळेला त्यांच्यासोबत आशिष शेलार हे त्यांच्या मागे बसले होते. मात्र मंत्रालयामध्ये येत असताना देवेंद्र फडणवीस हे बुलेटवरून आले आणि त्यासोबत त्यांचा ताफा आणखी 7 गाड्यांचा होता. म्हणजे देवेंद्र फडणवीसांची बुलेट आणि सोबत आणखी 7 गाड्या अशा मिळून एकूण 7 बाईकवरून देवेंद्र फडणवीसांचा ताफा हा मंत्रालयामध्ये दाखल झाला. मात्र एकीकडे ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयात दाखल झाले त्यावेळेला रॉयल एंट्री म्हणून सर्वत्र चर्चा ही होत होती. मात्र त्याच रॉयल एंट्रीला विरोधकांनी टीका केली आहे, ती म्हणजे एक्सपायरी माल म्हणून. साधारणतः झालं असं की काँग्रेसच्या खासदार आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीसांच्या बाईकच्या नंबरचा स्क्रीनशॉट टाकलेला आहे आणि सोबतच त्या गाडीची एक्सपायरी माल असं त्यांनी म्हटलेलं आहे, कारण त्या गाडीची PUC ही संपलेली आहे. देवेंद्र फडणवीसांची बुलेट ही मंत्रालयामध्ये सध्या सर्वांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली होती. मात्र त्याच वेळेला त्या गाडीचे PUC संपल्यामुळे त्यांना आता ट्रोल सुद्धा केलं जातं. त्यामुळे आता या सगळ्यावरती नेमकं विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये पंतप्रधानांच्या आव्हानानंतर कडाजंगी होताना पाहायला मिळत आहे. तुमचं याबाबतचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.